मित्रांनो, का तुम्ही पण मार्केटमध्ये बॅक टू बॅक स्टॉप लॉस घेत आहात? तर तुम्हाला गरज आहे मार्केटला डीप अंडरस्टँड करायची आणि ते स्मार्ट मनी कॉन्सेप्ट शिकून ऑटोमॅटिक होईल. तुम्ही ट्रेंड लाईन, चार्ट पॅटर्न्स, इंडिकेटर, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स याचा वापर करून डिसिप्लिनने ट्रेड केला तरी एंडमध्ये प्रॉफिटेबल राहत नाही. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की ते आधी वर्क करायचं, आता खूप कमी करतं. म्हणजे आधी ब्रेकआउटची ॲक्युरेसी जास्त होती, आता ती कमी झाली आहे, म्हणून आपल्याला लॉस होतो. फॉर एक्झाम्पल हे बघा मित्रांनो, जसं मी म्हटलो आता पॅटर्न्स ट्रेडिंग जास्त फेल होतात. ही ट्रेंड लाईन, याचा ब्रेकआउट झाला त्यानंतर फेल. ट्रँगल पॅटर्न, ब्रेकआउट आणि फेल. पोल अँड फ्लॅग पॅटर्न, ब्रेकआउट आणि फेल. आणि हेच मार्केटचं बिहेवियर आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या द ट्रेडर अभिनव यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण इथून सर्वात महत्त्वाच्या लर्निंग स्टार्ट करणार आहोत, ते म्हणजे SMC. व्हॉट इज स्मार्ट मनी कॉन्सेप्ट्स. आपल्याला SMC शिकायची काय गरज आहे? 90% ट्रेडर्स मार्केटमध्ये चार्ट पॅटर्न्स, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स, सपोर्ट अँड रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन, त्यानंतर इंडिकेटर वापरतात. 9 EMA, 50 EMA, 100 EMA या गोष्टींचा वापर करून ट्रेड करतात. पण मला एक सांगा मित्रांनो, या बेसवर ट्रेड करून प्रॉफिट होतो का? नाही. आणि म्हणूनच 90% ट्रेडर मार्केटमध्ये लॉस करणारे आहेत. मित्रांनो, आपण हजारो रुपये देऊन कोर्स घेतो आणि त्यात आपल्याला चार्ट पॅटर्न्स आणि इंडिकेटर शिकवले जातात आणि तेवढं शिकवून आपल्याकडून 10-10, 20-20 हजार रुपये घेऊन घेतात कोर्सचे. पण तरीसुद्धा आपल्याला पाहिजे ते रिझल्ट्स मिळत नाही. आपण लाँग टर्ममध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर बनत नाही. पण तुम्हीच विचार करा मित्रांनो, एवढ्या सोप्या गोष्टींनी पैसे कसे कमवता येतील? जर का एवढं सोपं असतं की समजा आता हे M पॅटर्न आहे आणि याचा ब्रेकडाऊन झाला की प्राईस खाली जाते आणि आपल्याला सेल करून प्रॉफिट होतो, बरोबर? पण असं होतं का मित्रांनो खरंच? नाही. म्हणजे 2-3 वेळेस होतं, पण ओव्हरऑल आपल्याला ते लॉसमध्येच ठेवतं, प्रॉफिटेबल बनवत नाही. कारण हे कॉन्सेप्ट जुने झाले आहेत मित्रांनो, यांनी आता प्रॉफिट बनत नाही. मुळात या गोष्टी आपल्याला मार्केटमध्ये लिक्विडिटी बनण्यासाठी, आपल्याला ट्रॅप करण्यासाठी असतात. कारण जे बिग प्लेयर्स असतात त्यांच्याकडे खूप जास्त पैसा असतो आणि त्यांना जेव्हा एखादा स्टॉक बाय करायचा असतो तेव्हा त्यासाठी ऑर्डर पूर्ण फिल करण्यासाठी त्यांना सेलर्स पण पाहिजे ना. म्हणून त्यासाठी हे M पॅटर्न, ट्रेंड लाईनचे कॉन्सेप्ट्स मॅनिप्युलेट होतात आणि आपल्याला तिथे ट्रॅप केलं जातं. आणि मग नंतर त्यांना प्राईस ज्या डायरेक्शनला घेऊन जायची असते त्या डायरेक्शनला प्राईस जाते. स्मार्ट मनी कॉन्सेप्टचा यूज करून आपण ते बिग प्लेयर्स जिथे बाय करतायत, आपण पण त्याच्या फुटप्रिंट्सवर बाय करण्याचा प्रयत्न करतोय. एवढा सिंपल कॉन्सेप्ट आहे SMCचा. आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पूर्ण स्मार्ट मनी कॉन्सेप्टचा कोर्स कव्हर करणार आहोत, जे की मी खूप पैसे देऊन शिकलो आहे मित्रांनो, आणि ते मी तुम्हाला या चॅनलवर फ्रीमध्ये सांगणार आहे. स्मार्ट मनी ट्रॅप काय असतं, बॉस चॉक कशाला म्हणतात, इंड्युसमेंट काय असते, FVG काय असतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिक्विडिटी काय असते मित्रांनो. जर तुम्हाला लिक्विडिटी नाही ओळखता आली तर तुम्हीच लिक्विडिटी आहात असं समजायचं. इफ यू डोंट फाइंड लिक्विडिटी देन यू विल बिकम लिक्विडिटी. तर या सर्व गोष्टी आपण शिकणार आहोत. त्या कॉन्सेप्टने तुम्हाला ट्रेड पण मिळणार आणि रिस्क रिवॉर्ड पण मिळणार. फक्त तुम्हाला या डीप लर्निंग शिकाव्या लागतील. कारण पैसा कमवणं एवढा पण सोपा नाही मित्रांनो. तुम्हाला डीप अभ्यास तर करावा लागेलच. तर भेटूया SMCच्या फर्स्ट लेक्चरमध्ये. ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या ट्रेडर्स मित्रांना शेअर करा, जेणेकरून याचा फायदा त्यांना पण होईल. धन्यवाद मित्रांनो. हॅपी ट्रेडिंग.